आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्यभर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये द्यावेत याच्यासाठी क्रांती दिनाच्या औचित्य साधून आज राज्यभर आंदोलन छेडण्यात येते। आज लातूरचे सुपुत्र तथा राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेबजी पाटील साहेबांच्या घरी असंख्य शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि ठिय्या आंदोलन करत जे नियमित कर्जदार आहेत त्यांना 2 लाख रुपये देण्यात यावं अशा पद्धतीचं विनवणी पत्र या ठिकाणी माननीय सहकार मंत्र्यांना दिलेलं आहे। सहकार मंत्र्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये सरकारसोबत आपण चर्चा करू, मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये टाळाटाळ दिसते। येणाऱ्या काळात 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान जर नाही दिलं तर सरकारच्या मधले मंत्री असतील, खासदार असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील त्यांना गाव पातळीवर हिंडणं मुश्किल होईल आणि निश्चितपणानं रविकांत तुपकरांचा आदेश शिरसावून दे म्हणून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील जो संतप्त झालेला शेतकरी आहे, ज्यानं नियमित कर्ज भरलेला आहे, त्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही। आणि ज्या शेतकऱ्याच्या पीक विम्याचा प्रश्न असेल किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्याचं थकलेलं बिल असेल, या सगळ्या गोष्टीला न्याय देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना कटिबद्ध आहे। निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये या सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हा प्रोग्राम